नमस्कार, मी कोमल. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज बनवूया व्हेज दम बिर्याणी. त्याच्यासाठी आधी तांदूळ हे शिजवून घेतलेले आहेत, तेल टाकून शिजवून घेतले. त्यानंतर भाज्या, व्हेजिटेबल्स जे जे तुम्हाला आवडतात ते सगळे कापून घेतलेले आहेत. टोमॅटो, गाजर, कांदा, वाटाणा, हिरवी मिरची, फ्लावर, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. कांदा तळून घ्यायचा. खूप छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर बाकीचे भाज्या ज्या चिरून घेतल्यात त्या पण तळून घ्यायच्या एक एक करून. हे बी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाका. आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ॲड करायचे त्यात. पनीर आणि काजू हे तळून देखील टाकायचे, छान लागतात. माझ्याकडे जे आहे ते मी टाकलेलं आहे. कांदा तळून झालेला आहे. फ्लावर हा तळून झालेला आहे. गाजर टाकलेलं आहे, ते पण तळून घ्यायचं आहे. भाज्या ह्या शिजवून घेतलेल्या नाही आहेत, तेलात तळून घेतलेलं आहे सगळं. शिमला मिरची ती पण तळून घ्यायची आहे. हे सगळं एकत्रच काढलंय तळलेलं. खूप सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने करून पहा, खूप छान अशी होते. वाटाणा तडतड करत आहे, त्याच्यामुळे झाकण ठेवलं. वाटाणाही तेलात तळून घेतलेला आहे. टोमॅटो आणि हे बी हे पण तळून घ्यायचे आहेत. डफळीचं बी आहे ते तेलात कवळं असल्यामुळं सगळं तेलात फ्राय होऊन छान, शिजवायची गरज नाही, खूप छान होतं तेलात. टोमॅटो आणि हिरवी मिरची त्यातच टाकून घेतली आहे, ते पण तळून घ्यायचे. कोथिंबीर, जे वाटण काढलं होतं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक हे टाकायचं वाटणात. हे तळून घेतलेलं सगळं त्यात एकत्र करायचं. नंतर मीठ मसाला ॲड करायचा. त्यासाठी दही, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला हे टाकलं आहे. नंतर मीठ हे टाकून मिक्स करून ठेवायचं. तर दम द्यायचा आहे, त्यासाठी आधी थोडं तेल, बटर टाकून घ्या. आणि नंतर थोडासा भात तो आधी शिजवून घेतलेला होता, बिर्याणी तांदूळ, ते टाकायचे आहेत. नंतरून हे मिक्स केलेलं अशा लेयर द्यायच्या व्हेजिटेबल. नंतरून भात टाकून असा थोडासा पुदिना टाकलेला आहे. हे
सगळं टाकून घेतलेलं आहे. नंतर भात वरनं एक लेअर द्यायची भाताची. खूप सोपी पद्धत आहे अशी. या प्रकारे दम द्यायचा. खूप छान अशी बिर्याणी होते. त्यानंतर वरनं जो कांदा तळून घेतला होता तो आणि कोथिंबीर. ह्यात मी हळदीचं पाणी टाकत आहे. कलर नाही टाकलेला कुठला, हळद टाकली आहे थोडीशी. असं दम द्यायचा. कोळसा टाकला, त्याच्यावर बटर ठेवलेला आहे. ह्या प्रकारे अशी बिर्याणी झालेली आहे. नक्की ट्राय करा तुम्ही.